अंडी असल्यामुळं ना सकाळी-सकाळी मी त्यांना दूध देत असते आणि थोड्याशा गप्पाही चालतात आमच्या त्याच्यासोबत. नंतर मुलांच्या टिफिनची तयारी करायची होती म्हणून मी तर भेंडीची भाजी बनवणार होते आज. कारण त्या दोघांना भेंडीची भाजी आवडते म्हणून मी हमेशा बनवत असते. साधी सिंपलच बनवते, जास्त काही यूज करत नाही त्याच्यामध्ये. लसणाची फोडणी, जिरे, हिरवी मिरची वगैरे असं टाकून कट करते. लांबच मिरच्या टाकत असते कारण का त्या दोघांना ना आवडत नाही, त्याच्यामुळे ते दोघं बाहेर काढून ठेवतात. जास्त तिखट झाली तर मग आवडणार नाही म्हणून मी काय करत असते, लांबच मिरच्या कट करून टाकत असते. मुलांचा टिफिन वगैरे झाला होता इथं आणि त्याचा टिफिन वगैरे मी भरून ठेवते आणि नंतर त्यांचं जे बाकीचे काही कामं वगैरे राहिले असतील ना, ते आवरायला घेत असते. कारण टिफिन झाला ना की मग मला टेन्शन नसते की त्या दोघांचं बाकीचे कामं आवरायला. नंतर थोडाफार अभ्यास वगैरे राहिला ना तर मी तेही घेत असते. त्याला ना ड्रॉइंग बनवायची होती, त्यांनी मला सकाळी सांगितली म्हणून मी त्याला थोडीशी मदत करत होते. व्हेजिटेबल्सची ड्रॉइंग बनवायची होती, मुलांना तितक्या जमत नाहीत म्हणून मी बनवत असते. जमते मला ड्रॉइंग म्हणून मी बनवून देत असते त्यांना. तुम्हाला ना माझे व्हिडिओज कसे वाटतात नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास ना एक लाईक करा आणि सबस्क्राईब जरूर करत जा. इथं ना थोडीशी मस्ती चालू होती मुलांची, त्याच्यामुळे आम्ही हसत होतो. नंतर ना मुलांची अंघोळ वगैरे झाली, सगळं आवरून दिलं त्या दोघांचं आणि त्यांचा टाईम झाला होता म्हणून मी त्यांना आता खाली घेऊन जात होते. कारण थोड्या वेळात रिक्षा येतो ना टाईम झाला की, म्हणून खाली जावं लागतं आम्हाला. जाताना ना मी दरवाजा बंद करून जाते खाली, कारण चिमण्या वगैरे घरात येतात ना, तर कधी जरी चुकून फॅन वगैरे चालू असेल तर मग मरायची भीती वाटते म्हणून मी बंद करून जात असते. चालू राहिला तरी पण मग चिमण्यांना मध्ये जाता येणार नाही. चला तर मग आता इथंच एंड करते. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.